वेलकम टू बँकिंग नॉलेज सिरीज। आज आपण ब्रेक ओपन ऑफ लॉकरच्या ज्या RBI गाईडलाईन्स आहेत त्या आपण आज बघणार आहे। फर्स्ट केस जिथे लॉकर ब्रेक ओपन होऊ शकतो ती म्हणजे द कीज आर लॉस्ट। जेव्हा कीज लॉस्ट होते तेव्हा कस्टमरच्या रिटर्न ऑथरायझेशनवर द लॉकर कॅन बी ब्रेक ओपन। लॉकर ब्रेक ओपन करताना कस्टमर आणि ब्रँच ऑफिशियल्स तिथे प्रेझेंट असणं आवश्यक आहे। सेकंड केस जिथे लॉकर ब्रेक ओपन होऊ शकतो ती म्हणजे अटॅचमेंट अँड रिकव्हरी बाय द एन्फोर्समेंट एजन्सीज। जेव्हा एखाद्या इन्कम टॅक्स अथॉरिटी, कोर्ट किंवा एन्फोर्समेंट डिपार्टमेंटच्या ऑर्डरप्रमाणे लॉकर अटॅच केलाय आणि तो आता ब्रेक ओपन करायचा आहे, त्या केसमध्ये ब्रँच ऑफिशियल्सनी कोऑपरेट करणं आवश्यक असतं। लॉकर ब्रेक ओपन करताना गव्हर्नमेंट ऑफिशियल्स, ब्रँच ऑफिशियल्स आणि 2 इंडिपेंडेंट विटनेसेस तिथे प्रेझेंट असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि लॉकर आयटमची जी लिस्ट आहे त्याची एक इन्व्हेंटरी लिस्ट तयार करून ती सगळ्यांनी साईन करणं पण गरजेचं आहे आणि ती लिस्ट तुम्ही कस्टमरला शेअर करू शकता जर ते लॉमध्ये परमिसिबल असेल तर। तिसरी केस आहे जिथे लॉकर ब्रेक ओपन होऊ शकतो ते म्हणजे रेंट 3 वर्ष सलग पे केलेलं नाहीये। अशा केसमध्ये ब्रेक ओपन करण्याआधी एक नोटीस कस्टमरला पाठवावी लागते आणि त्याला ॲडिक्वेट टाइम द्यावा लागतो टू पे द रेंट। जर कस्टमर ट्रेसेबल नसेल तर 2 न्यूजपेपर्समध्ये ॲडव्हर्टिजमेंट पब्लिक नोटीस देणं आवश्यक आहे। एक इंग्लिश न्यूजपेपर आणि एक लोकल न्यूजपेपर। ब्रेक ओपन करताना 2 इंडिपेंडेंट विटनेसेस तिथे प्रेझेंट असणं आवश्यक आहे आणि ब्रेक ओपनचा व्हिडिओ तयार करून तो प्रिझर्व्ह करणं देखील आवश्यक आहे। ब्रेक ओपन झाल्यानंतर जी काही लॉकर आयटम्स आहेत त्याची लिस्ट तयार करून ती सुद्धा प्रिझर्व्ह करायची आणि जे लॉकर आयटम्स आहेत ते एका सेपरेट एन्व्हलपमध्ये सील करून ठेवायचे जोपर्यंत कस्टमर क्लेम करत नाही तोपर्यंत। आणि चौथी जी केस आहे ज्याच्यात लॉकर ब्रेक ओपन करू शकतो ती म्हणजे द लॉकर इज नॉट ऑपरेटिव्ह फॉर 7 इयर्स। जेव्हा लॉकर ऑपरेटिव्ह नाहीये 7 इयर्स, कस्टमर ट्रेसेबल नाहीये, जरी रेंट पे होत आहे पण लॉकर जर इनऑपरेटिव्ह असेल कंटिन्युअसली फॉर 7 इयर्स तरी सुद्धा बँक ब्रेक ओपन करू शकते। ब्रेक ओपन प्रोसेस जी तिसऱ्या केसमध्ये आपण बघितली तीच पूर्णपणे फॉलो करायची। अशाच व्हिडिओसाठी आपला चॅनल गाडगी क्लासेस सबस्क्राईब करा, लाईक करा।